हॅलो, मी आर्या. वेलकम टू मित्र म्हणे लाईमलाईट. आज आपल्यासोबत घबाडकुंड ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम पाटील, या चित्रपटातली कलाकार वैष्णवी कल्याणकर आहे. सो घबाडकुंड येतोय 19 तारखेला. घबाडकुंड जेव्हा रिलीज होतोय असं अनाऊन्स केलं, तेव्हाच मराठी युनिवर्स हे नाव समोर आलं. तर काय आहे मराठी युनिवर्स? ही विहीर मायावी आहे. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल. मराठी युनिव्हर्स म्हणजे ॲक्च्युली याची कन्सेप्ट अशी आहे की एक एक सर्व कथेचं एक जग किंवा एका कलाकाराचं किंवा एका कॅरेक्टरचं जग. जसं आता युनिव्हर्स म्हणजे आपण समजू शकतो की मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, ते प्लॅनेट आहे. लाईक दिस की प्रत्येक एक किरदार तो येणार, त्याचे तो काहीतरी वेगळी लाईफ जगत असणार, पण काहीतरी एक अशी कंडिशन होणार किंवा एका सिच्युएशनला असं होणार, हे सर्वजण एकत्र येणार आणि ते सर्व एकत्र येऊन काय करणार त्या त्या सिच्युएशनसाठी, त्या गोष्टीसाठी, त्याला युनिव्हर्स असा हा कन्सेप्ट आहे. आपण लहानपणापासून बघत आलो की मार्वल्स किंवा हॉलिवूडमध्ये कॅप्टन अमेरिका काही झालं का, ॲव्हेंजर्समध्ये एक काहीतरी कॅप्टन अमेरिकाची वेगळी लाईफ आहे, आयर्न मॅनची वेगळी लाईफ आहे, पण ॲव्हेंजर्समध्ये सर्व एकत्र येतात. तर पण मराठीत मला वाटायचं की आपण का नाही करू शकत ना, आपले का बरं असे हिरोज किंवा असे कॅरेक्टर का बनवू शकत नाही, म्हणून याचं आम्ही मराठीतलं पहिलं युनिव्हर्स आपण ही संकल्पना मराठीत आणली. वा. तर अल्याड पल्याडचा हा पुढचा भाग आहे. भाग म्हणण्यापेक्षा अल्याड पल्याडची कंटिन्यू काही एक स्टोरी लाईन त्याच्यात हो आलेली आहे. हो 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 अल्याड पल्याडचा तोच मी तुम्हाला बोललो ना की एक एक आपण एक किरदार किंवा ती गोष्ट घेऊन आपण करतो, तर यामध्ये ती गोष्ट उचलण्यात आली आहे. त्यामध्ये जे संदीप पाठक सर आहे, दिल्या म्हणून त्यांनी जो किरदार केला होता, तर ते या चित्रपटात आले. दिल्याचं पुढे काय झालं आणि त्यात आता नवीन आणखी कोण कोण जुळलेत आणि त्यांची आता ही वेगळी काय कथा आहे आणि त्याचा तो भाग काय आहे, अशा या गोष्टीची मजा आपण कनेक्शन दिलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की याची मजा अशी आहे की आपण एक चित्रपट बघतो आणि तिथं थांबतो, तो फिल्म तिथं थांबतो. युनिव्हर्स तसं नाही. याच्या पुढं काय होणार, याचं कनेक्शन कुठल्या फिल्मला कसं असणार आणि ते काय होणार, या गोष्टीची मजा आपण एक्झिक्यूट करतो आणि हे बघायला आवडेल सर्व प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षकांना. जेव्हा तू ही कन्सेप्ट ऐकलीस, तर युनिव्हर्स हे मराठीमध्ये नवीन आहे. आपल्या प्रेक्षकांना युनिव्हर्स म्हणजे काय हे माहितीच नाही आहे. तर तू जेव्हा पहिल्यांदा हे ऐकलंस तेव्हा तुझा अनुभव काय होता? मी पहिलं एक सांगेन की माझा पहिलाच पॉडकास्ट आहे डिरेक्टर सरांसोबत आणि ते पण वन ऑफ द बेस्ट डिरेक्टर माझे आवडते. कारण म्हणजे मला हे सांगायला आवडेल खास की खरंच ग्रेट आहात सर तुम्ही. म्हणजे ॲज अ डिरेक्टर जसं असलं पाहिजे एका आर्टिस्टला, किंवा आपण कसा कम्फर्ट देतोय आर्टिस्टला सेटवर, किंवा आपलं जे म्हणणं आहे ते आर्टिस्टपर्यंत कशा प्रकारे पोहोचवतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि त्यांना डिस्कम्फर्ट असणाऱ्या गोष्टी म्हणजे एक किस्सा सांगेन की मला लेन्स आहेत फिल्ममध्ये. सो आम्ही जेव्हा लुक टेस्ट केली तर त्या एका दिवसभर होते ते माझ्या डोळ्यांमध्ये. तर मला ते टॉर्चर करत होते. मला थोडंसं माझं विजन कट होत होतं. सो आम्ही सेटवर गेलो, सरांना दाखवलं, DOP सरांना दाखवलं वगैरे. बघितलं, त्यांनी विचारलं की कसं दिसतंय? म्हटलं दिसतंय, फक्त ते कट होतंय आणि त्याच्यामुळे ना इथे त्रास होतो, डोकं दुखतं बराच वेळ जर तसं राहिलं तर. तर त्यांनी लगेच दुसऱ्या सेकंदला सांगितलं की चेंज करा. जर त्रास होतो आहे तिला तर चेंज करा. कारण आर्टिस्ट जर कम्फर्टेबल असेल तर तो तेवढा आउटपुट त्याचं देऊ शकतो कामामध्ये आणि ते शेवटी फिल्ममध्ये दिसणार आहे. सो ते तेवढी काळजी करतात आर्टिस्टची सगळ्याच. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की मी अशा डिरेक्टरसोबत मला ही फिल्म करायला मिळाली. आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. माझ्यासाठी सुद्धा ही कन्सेप्ट नवीन होती. मला जेव्हा कॉल आला तेव्हा मी कोकणात होते. सो इनिशियल बोलणं झालं, काय फिल्म आहे, प्रोडक्शन कुठलं आहे, गोष्ट कशी आहे, इनिशियल लेवलला. आणि खूपच म्हणजे अगदीच काही दिवसात सुरू होणार होतं हे, खूप टाईम नव्हता. सो मी किरणला कॉल केला, त्याला सांगितलं. तर नेमकं काय झालं, जे आमच्या फिल्मचे DOP आहेत योगेश कोळी, ते त्याच्यासोबतच होते तिथे. अच्छा. सो त्यांच्यात डिस्कशन झालं. तर त्यांनी सांगितलं की अरे मीच करतोय हे फिल्म, असं असं आहे ते कॅरेक्टर. सो या सगळ्या रेफरन्सने मी कॉन्फिडन्स होते. मग मी जास्त काही माहिती नाही काढले की ठीक आहे, जे काही आहे ते ओके असणार आहे. सो मी ऑन झाले लगेच या फिल्मसाठी. आम्ही जो टीजर बघितलाय
त्याच्यात तुझं कॅरेक्टर खूप मिस्टेरियस आहे. तर तुझं कॅरेक्टर मी फार नाही विचारणार तुला त्याविषयी, पण काय आहे किंवा कसं आहे तुझं कॅरेक्टर? माझ्या कॅरेक्टरचे 2 पैलू आहेत. एक पैलू तुम्हाला टीजरमध्ये दिसतोय. आता ही खूप डीप गोष्ट आहे. म्हणजे जी लेडी दिसते तिथे, ती 9 महिन्यांची गरोदर आहे. परत ती ज्या वातावरणात आहे, ते वातावरण तिच्यासाठी सेफ नाहीये हे कळतंय आपल्याला. आजूबाजूला काही गोष्टी घडतायत. म्हणजे पण मी एक सांगेन की ती खूप स्ट्रॉंग आहे. 2 जीवांची आहे. 2 जीवांची ताकद आहे तिच्यामध्ये आणि ती तिच्या बाळासाठी कुठपर्यंत जाते आणि काय करते आणि त्यामुळे गोष्ट किती फिरते हे फिल्ममध्ये बघायला मिळेल. आणि ती त्या मुलाला जन्म देते का की नाही देत किंवा तिच्यासोबत काय होतं हे सगळं गूढ आहे आणि यासाठी 19 जूनला थिएटरला जावं लागेल. म्हणजे मला असं वाटतं की मानवी भावनांचा हा खेळ आहे. पहिले काळात काय व्हायचं की महिलांना त्यांच्या भावनांना कोणी विचार करायचंच नाही. म्हणजे बघा की एक कोणी पैसेवाला असला तर तो 3-3, 4-4 बायका ठेवायचा. बरोबर आहे. मग त्या महिलांचे काय विचार असेल ना, म्हणजे तुम्ही विचार करा की ते कशा जगत असणार, की एक महिला प्रेग्नेंट असताना तो दुसरं लग्न करायचा, त्यानंतर तिसरं लग्न करायचं. आणि बरं ठीक आहे, तो लग्न करायचा हे समाजाच्या, तो पैसेवाला आहे म्हणून समाजाच्या मानानं ते ओके होतं. पण त्या महिलेवर काय बीतत असणार ना? कारण देवानं सर्वांना एक स्वतःला एक स्वतंत्रपणे जगण्याची संधी दिली आहे. पण ते न करता आपला विचार तोडून ते जगत होतो. असा वेगळा काहीतरी आम्ही पॅटर्न दाखवण्याचा प्रयत्न केलाय की स्टोरी लाईन प्रचंड वेगळी आहे, प्रचंड वेगळी. काय आहे घबाडकुंडची 1 लाइनर स्टोरी? गवाडकुंड मला असं वाटतं की ना, आपल्याला ना लहानपणी आजी आजोबा गोष्टी सांगायचे खूप भारी वाटायचं. आपण ना लहान संध्याकाळी एक हट्ट असायचा की मला ती गोष्ट सांगा. ते आपण ना 10 वेळा ऐकल्यानंतर पण 11व्या वेळा ते भारी वाटायचं. तर मला असं वाटायचं की आपण लहानपणी गोष्टी ऐकतो त्या आपल्याला ऐकायला एवढं छान वाटायचं आहे, बद्दल ते आपण बघितल्यावर किती छान वाटेल. जर आपण त्या प्रत्यक्षात उतरवला तर किती छान वाटेल. की पहिले असं असायचं की वडाच्या खालून चालला होता आणि एवढा मोठा हात आला, बाहेर आला आणि आपल्याला लहानपणी इंटरेस्टिंग वाटत. आताही आपल्याला गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात. तुम्हाला का नाही आपण या गोष्टी दाखवल्या पाहिजे की कसं वाटेल ना त्या गोष्टी. तर मग गभाडकुंड त्यावरच आहे की जे आपण पहिलेपासून पौराणिक गोष्टी ऐकत आलो की हे असं झालं असतं. तर मग ही गोष्ट आहे की पहिल्यानं सोनं लपवायचे. हो. मग त्या मग सोनाच लपवलं तर त्यात गोष्टी असायची का तो पहिले कणकीचा साप असतो, मग त्याचा ओरिजिनल साप होतो, मग त्याला काय काय करावं लागतं, मग त्यासाठी वेगवेगळे लोक लागतात. हे फक्त आपण ऐकलंय, हे कधी बघितलं नाहीये. तर आम्ही प्रयत्न केलाय की कारण ह्या महाराष्ट्रात आता गोष्टी चालतात. खूप नरबळी दिल्या जातात, धनासाठी लोक काय काय करतात. तर मला वाटतं हे होऊ नये. पण त्याची काय सिच्युएशन असतं ते आम्ही एक छान वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला. हे आहे गबाड. सिनेमाचं नावच घबाडकुंड आहे. आता तुम्ही म्हणालात तसं घबाड सापडतं. तर तुम्हाला जर एखादं घबाड सापडलं तर त्यात पैसा सोडून तुम्हाला काय बघायला आवडेल? मला असं वाटतं की बघा मी एका यवतमाळ या छोट्या गावातून आलेलो आहे. आमच्याकडे काही थिएटर वगैरे काही नाही, काही नाही. म्हणजे मीच एका कॉलेजमध्ये असताना आमच्याकडे कोणी प्ले करायचं तर मी स्वतः हे नको करू रे, काही नसतं. कारण आमच्याकडे तीच गोष्ट आहे की एज्युकेशन एक तर पहिलं तो इंजिनियर होणार, पहिले डॉक्टर, नाही झालं तर इंजिनियर होणार, तो नाही झाला तर तो काहीतरी डी एड वगैरे करणार, नाही झालं तर मग काहीतरी बाकीच्या गोष्टी निवडणार. आमच्याकडे हा सेक्टरच नाही आहे. मी जर ही गोष्ट सर्वांपर्यंत पोचवू शकलो की आपल्याकडे कलेला मान देऊन जर आपण गोष्ट एक्झिक्यूट केलं तर आमच्या जे मागासवर्गातून पोरं येत आहेत त्यांनाही हे गबाड सापडावं आणि हे खूप युज्युअली ग्लोबली वर्क करावं असं मला वाटतं. की कारण बघा ना, का चित्रपट करताना 2-2, 3-3 हजार लोकांचे पोटं भरतात, पण याचा कोणी विचार करत नाही. बरोबर. तर मला वाटतं या कलानुसार ते गव्हाड सापडावं आणि ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार व्हावं. आणि जसं फॉरेनमध्ये ना काही सिटीज आहे ते फक्त मनोरंजनाचेच असतात, तसं महाराष्ट्रात असं झालं पाहिजे, ते मनोरंजनाचेच असले पाहिजे. वा वा. तुला काय वाटतं? माझ्यासाठी घबाड म्हणजे नाती आहेत, आरोग्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं काम आहे. सो मला असं वाटतं म्हणजे जेव्हा आपण कामात असतो, एखादा माणूस काम करत असतो, सतत काम करत असतो, तेव्हा तो जितक्या लेवलला सॅटिस्फाय असतो आणि सुखी आणि आनंदी असतो ना, तेव्हा बाकी तो कधीच नसतो. सो
काम हे माझ्यासाठी घबाड आहे आणि कामाच्या अपॉर्च्युनिटीज मला घबाड या रूपात मिळाव्यात असं वाटतं. वा वा. प्रेक्षक आता 19 जूनला सिनेमा येतोय, तर तुमच्यासाठी घबाडकुंड काय आहे हे मला 3 शब्दात सांगू शकाल का? मला फिल्मबद्दल तर टीजरमध्ये सर्वांनी बघितलंच आहे की आपण काय करतो. मला वाटतं ना, हा एक्सपिरियन्स आहे. मी एंटरटेनमेंट ते पण नाही बोलणार, पण हा एक्सपिरियन्स आहे की सर्वांनी तो घेतला पाहिजे आणि जो खूप काही वेगळं देऊन जाईल. गुजबम हॉरर आणि कॉमेडी वा. याचं पॅकेज आहे फुल. आणि मला असं वाटतं की मराठीत आतापर्यंत हॉरर आले, कॉमेडी म्हणजे अल्ल्याड पल्ल्याडच माझा हॉरर कॉमेडी होता. यावेळेस ट्रेजर हंट आहे. ऍक्च्युली येस. मराठीत किंवा भारतामध्येच ट्रेजर हंट होत नाही. बॉलिवूडमध्ये ट्रेजर हंट एवढं होत नाही, बरोबर. पण आपण केलंय की हा यात मराठीत आपण ट्रेजर हंट आणतोय, तर ती एक मजा आहे. वा. हा. मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, फार मजा आली. टीजर तर आम्ही बघितलाच आहे, सिनेमाही प्रेक्षक बघतीलच सिनेमागृहात येऊन. मला नक्कीच खात्री आहे की ह्यातनं त्यांना नवीन काहीतरी बघायला मिळेल. आणि जसं तुम्ही म्हणालात त्याच्यात थ्रिलर आहे, हॉरर आहे, कॉमेडी आहे, हे सगळे जॉनर एकत्र घेऊन तुम्ही एक प्लॅटर समोर आता मांडलेला आहे, तो ते नक्की येऊन बघतील अशी आपण आशा करूया. येस. सो ऑल द बेस्ट तुम्हाला. Yes. 19 जूनला घबाडकुंड येतोय, सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. इथे थांबते. पाहत राहा मित्र म्हणे लाईमलाईट. थँक्यू.